नमस्कार. आपल्याला रोज एक प्रश्न सतावत असतो की भाजीला काय करायचं. कधी कधी घरात करायला काही भाजीच नसते. त्याच भाज्या खाऊन कंटाळा आलेला असतो. काहीतरी वेगळी भाजी कर असे घरातले सांगतात. त्या काहीतरी वेगळ्या भाजीला एक छान पर्यायी भाजी आपण बनवणार आहोत. तर आज आपण बनवणार आहोत स्वादिष्ट चमचमीत डाळ वड्यांची भाजी. अत्यंत पौष्टिक आणि चवदार अशी ही भाजी तयार होते. अगदी नॉनव्हेज खाणारे सुद्धा आवडीने मिटक्या मारत ही भाजी खातील. चला तर पाहूयात, आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात. पण तत्पूर्वी मी आपल्या सर्वांचे आपल्या आरोग्य रुची किचन कट्ट्यावर स्वागत करते. ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला एक थोडी पूर्वतयारी करायची आहे. त्यासाठी ही हरभऱ्याची डाळ घेतली 1 वाटी. ही आपल्याला भिजत घालायची आहे. ही डाळ मी स्वच्छ धुवून व्यवस्थित दोनदा तीनदा पाण्याने धुवून आणि त्यामध्ये पाणी घालून ती मी भिजत ठेवली होती. 5 तास, जवळजवळ 4 ते 5 तास ही डाळ मी भिजवून घेतली आहे. पहा, आपण अशा प्रकारे ती भिजवून तयार झाली आहे. डबल झाली आहे ती डाळ आणि आपण पाहू शकता ती खूप छान भिजलेली आहे. बघा, अगदी नखाने व्यवस्थित तुटते. तर अशी आपल्याला पहिल्यांदा डाळ भिजवून घ्यायची आहे. आणि ह्या भिजवलेल्या डाळीतलं मी पाणी काढून घेते, कारण की आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे मिक्सरमध्ये. आणि अत्यंत कमी पाणी, म्हणजे जवळजवळ पाणी न घालताच ही आपल्याला वाटून घ्यायची. आपल्या मिक्सरच्या छोट्या चटणी बनवण्याच्या भांड्यात बसेल एवढी डाळ मी घालून घेते आणि त्या भांड्यात बसेल एवढी डाळ मी घातलेली आहे. आणि त्यात थोडंसं जिरं घालते आणि एवढीच डाळ मी वाटून आपण आत्ता तिचे वडे बनवणार आहोत. हे बघा, ही डाळ मी आता वाटून घेतली आहे. आपल्याला खूप अगदी त्याची पेस्ट पण नाही बनवायची आहे, आबडधोबडच हवी, पण अजून ती वाटली जाणं गरजेचं आहे. म्हणून मी त्यात अगदी 1 चमचाभर पाणी घातलेलं आहे. आणि त्यानंतर ही आपली डाळ अशी वाटून तयार झाली आहे. ती आता मी एका भांड्यात काढून घेते आहे. हे बघा, मी पूर्ण डाळ नाही घेतलेली ती. आणि आजची रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन येणारे रेसिपींचे व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळेल. तर आता ही डाळ जी आपण वाटून घेतली आहे त्यामध्ये मी थोडासा ओवा हातावर घेतला आणि तो थोडासा कुस्करून घातलेला आहे. त्यात थोडीशी हळद, लाल मिरची पावडर घालते आहे, कोथिंबीर, आणि मी त्यात थोडासा हिंगही घातला आहे, पण त्याचा व्हिडिओ घ्यायचा राहिला. आणि चवीनुसार मीठ घातले आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेते आहे. हे व्यवस्थित मिक्स केल्यावरती आता आजची रेसिपी वाटल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. हे व्यवस्थित आपण सगळं मिक्स केलेलं आहे. आणि इकडे कढईत तेल घालून गरम करायला ठेवलं. मी त्यात थोडासा घालून बघितलं पीठ, तर ते छान व्यवस्थित वर ते रंगून आलं आहे, म्हणजे आपलं तेल छान तापलेलं आहे. आता त्यात मी छोटे छोटे सांडगे म्हणूयात आपण वाटलंच तर, त्या आकारामध्ये मी यामध्ये त्या डाळीचे सांडगे सोडते आहे. आपण याला सांडगेही म्हणू शकतो किंवा वडेही म्हणू शकतो. बरेच जण सांडग्यांना सुद्धा वडेच म्हणतात. तर असे हे सांडगे आपण किंवा वडे आपण तेलात सोडले आणि मध्यम आचेवरती आपण ते तळून घेतोय. थोडासा त्याचा सोनेरी रंग येईपर्यंत आपण तळणार आहोत. खूप स्वादिष्ट रेसिपी होते आणि पौष्टिक पण असते, कारण की डाळ वापरतोय आपण यात, त्यामुळे भरपूर प्रोटीन पण मिळतात आपल्याला. आणि चवीच्या बाबतीत खूपच छान लागते. एकदम चमचमीत अशी ही भाजी तयार होते आणि सगळ्यांनाच ती आवडते. आता हे सांडगे आपले तळून झालेले आहेत वडे, ते मी काढून घेते आहे. आणि बाकीचेही जे आपले वडे आहेत ते सोडून घेते आहे. मी आत्ता सुरुवातीचे जे होते ते मोठे साधारणतः सांडगे तोडले आणि आता हे थोडेसे छोटे सोडून घेतलेले आहेत. काय होतं, हे जेव्हा आपण वडे जे आहेत आपण रशामध्ये सोडतो तेव्हा ते पाणी ॲब्झॉर्ब करतात आणि ते असे फुलून येतात. चांगला सगळे वडे तळून घेतले. चला आता आपण वाटण बनवून घेऊयात. त्यासाठी कांदा उभा कापून गुलाबी रंगावरती तो कढईत मी परतून घेतला आहे. त्यामध्ये सुकं खोबरं जे मी आधी थोडंसं परतवून घेतलं होतं ते घातलेलं आहे. आणि थोडेसे तीळ, आलं आणि लसूण घातलेलं आहे. आपल्या आवडीनुसार घालायचं. ते गार करून ते मी आता वाटून घेतलं आहे. तर हे असं आपलं वाटण तयार झालं आहे. कढई गरम करायला ठेवली आहे. तेल घेतलं आहे त्यामध्ये आणि आता मी त्यामध्ये थोडीशी हळद घालणार आहे. तेल खूप जास्त गरम नाही झालं त्यामुळे मी लगेच त्यात हळद घातलेली आहे आणि लगेच लाल मिरची पावडर घालते आणि मसाला टाकते, म्हणजे दोन्ही ते जळणार नाही. गॅस नुकताच लावला म्हणून हे शक्य झालं. तेल जर गरम झालं असतं तर जास्त मी त्यात हळद आणि लाल मिरची पावडर लगेच नसती टाकली. तर अशा रीतीने आपलं वाटण तयार झालेलं आहे. आपण छान मसाला हा परतून घेतो आहे. वाटण आपलं परतलं व्यवस्थित आणि त्यामध्ये हा घरी केलेला काळा मसाला
2 चमचे मी घालते, कारण की वाटण करतानाही मी त्यात थोडासा काळा मसाला घातलेला आहे. आणि व्यवस्थित ते मिक्स करून घेते आणि मंद आचेवर हे परतून घेतोय. आणि आता हळूहळू बघा त्याला छान तेल सुटलेलं आहे. तर अशा रीतीने हे आपण वाटण बनवलं आहे बघा, खूप छान तेल सुटलेलं आहे. आणि त्यात मी थोडीशी कोथिंबीर घालते आणि आणखी ते परतूयात आपण. ही भाजी खूप छान होते. यामध्ये मी आपण वाटणाचं जे पाणी होतं ते घातलं, मिक्सरचं भांड्याचं पाणी होतं ते. आणि डाळ जेव्हा आपण मिक्सरमध्ये वाटली होती त्याचंही पाणी मी काढून ठेवलं होतं, तेही पाणी घालते मी इथे. यामुळे आपल्या भाजीला एक छान चव तर येतेच आणि घट्टसरपणा पण येतो. त्यामुळे आपल्याला या भाजीला वाटण कमी लागतं. तर पण थोडासा पांढरटपणा आपल्या भाजीला रंगात थोडासा बदल होतो, पण ठीक आहे. पण ह्या आपण जे डाळीचं पाणी घातलं त्यामुळे भाजीची चव मात्र खूप छान येते. हे बघा अशा रीतीने आपली भाजीला छान उकळी फुटायला लागलेली आहे. आणि त्यात डाळ घातली आहे, डाळीचं पाणी घातलं आहे, त्यामुळे थोडासा फेस आल्यासारखा होतोय. तो आपण असा हलवून घेतला की तो हळूहळू कमी होतो. आणि हे आपण मगाशी बनवलेले आपले छान असे कुरकुरीत वडे तयार आहेत. त्यातनं खूप छान सॉफ्ट झालेले आहेत. आणि हे वडे नुसते खायलाही खूप छान लागतात. त्यामुळे जेवण करताना आपण हे आपल्या ताटात घेणारच आहोत. तर आता भाजीला छान उकळी आली आहे, तर त्यात हे आपण आता वडे सोडून देऊयात. आपण जे मोठे वडे बनवलेत ते खूप जास्त फुगणार आहेत आणि छोटे वडे थोडेसे कमी फुलणार आहेत. तर आपण आपल्या आवडीनुसारच हे सांडगे किंवा वडेचा शेप बनवून घ्या. खूप जास्त नक्कीच बनवू नका मोठे. आणि अशा रीतीने ही आपली भाजी तयार आहे. आता याला 1-2 उकळ्या काढून घेते मी. त्यानंतर झाकण ठेवून देणार आहे आणि 2 ते 3 मिनिटाची एक वाफ काढणार आहे आणि पुन्हा त्याच्यावर झाकण ठेवून गॅस बंद करून घेणार आहे. 2 ते 3 मिनिटाच्या वाफेमुळे काय होतं की आपल्या सांडग्यांमध्ये आतपर्यंत रस्सा छान मुरतो. पण हीच जर वाफ आपण जास्त दिली तर आपल्या सांडग्यांमध्ये खूप जास्त पाणी ॲब्झॉर्ब होऊन ते तुटू शकतात. त्यामुळे मोठी जास्त वाफ पण नाही द्यायची, एकच वाफ पुरेशी असते त्याला. अशा रीतीने आपली ही चमचमीत अशी भाजी तयार आहे. आपल्याकडे जर पाहुणे आले तर त्यांच्यासाठी आपण डाळ वडा भाजी किंवा दाल पकोडा किंवा दाल कोफ्ता करी म्हणून आपण त्यांना ही भाजी नक्कीच सर्व करू शकतो. आणि आपल्या दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी छान पर्याय आहे. तर अशी ही आपली व्हेज थाळी तयार आहे, ज्यामध्ये डाळ वड्यांची भाजी, मस्त असा वरण भात, तूप, पोळी आणि डाळ वडे, कुरकुरीत असे डाळ वडे आणि लोणचं असा हा आपल्या थाळीचा बेत आहे. हा बेत आपण नक्की करून पहा. आणि यामध्ये तिखट आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकता. तर अशी ही चमचमीत भाजी आपली तयार आहे. आणि आपली ही थाली आपल्याला जर आवडली असेल तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा की आपल्याला ही रेसिपी कशी वाटली. आणि पुन्हा भेटूयात एका अशा स्वादिष्ट रेसिपीसह. तोवर आनंदी रहा, आरोग्यदायी आणि रुचकर खा आणि पाहत रहा आरोग्य रुची किचन कट्टा. नमस्कार.